मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भामध्ये बैठक बोलावलेली आहे। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्तांची यात उपस्थिती आहे। दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची यात हजेरी। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत अनेक मराठा सुद्धा सहभागी झालेले आहेत मोर्चात। त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशासन जागं झाल्याचं दिसतंय। प्रशासनाकडून हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीची ही बैठक बोलावलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे। 20 जानेवारीपर्यंतची मुदत मनोज जरांगेंनी दिली होती। सरसकट आरक्षणाची मागणी आहे मनोज जरांगेंची। कुणबी दाखले देण्यात यावे, कुणबी प्रमाणपत्राचं वाटप का होत नाही आहे या संदर्भात त्यांनी सरकारप्रती आपला संताप व्यक्त केला होता। त्यानंतर आता ही महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्र्यांनी याच पार्श्वभूमीवर बोलावली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा थेट जोडले गेलेले आहेत। डॅरिल, मुख्य म्हणजे आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। कोणते नेमके मुद्दे असावेत ज्याची चर्चा यात होईल आणि काही तोडगा निघू शकतो का? आपल्याला त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? श्रेयस, आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीसाठी जे आहे ते सर्व जिल्हा अधिकारी असतील, त्यासोबत विभागीय सचिव असतील, इतर जे अधिकारी असतील, त्या बैठकीसाठी जे आहे ते VC द्वारे जोडले गेले आहेत। महत्त्वाचे म्हणजे 3 विषय या बैठकीत जे आहे त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। 54 लाख जी नोंदणी जी प्राप्त झाली त्याचा लवकरात लवकर वाटप करावा, तर येत्या पुढचे काही 10 दिवसात याचा वाटप कसा लवकरात लवकर करता येईल यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यासोबत दुसरा जो विषय तो म्हणजे आहे की जागोजागी तलाठी देखील यांनी देखील शिबिर घेऊन याचे वाटप करावे आणि त्यासोबत शिंदे समितीने पुढील काय पावलं उचलली आहेत त्याबाबत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या बैठकीत आढावा घेणार आहेत। श्रेयस जी डॅरिल, पण आपण असं दिसतंय की याआधी जी मुदत दिली होती 2 दिवसांआधी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला गेलं होतं। त्यावेळेस त्यांनी संताप व्यक्त केलेला होता की 54 लाख जर कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत तर प्रमाणपत्र का दिले जात नाही आहे, तर मुदत येतपर्यंत सरकारने का वाट पाहिली, कारण वाटप का होत नाही आहे, त्या संदर्भात काही त्रुटी आहेत का? कारण आता पालिका आयुक्त, विभागीय आयुक्त सर्वांना या VCच्या बैठकीमध्ये त्यांनी आमंत्रित केलेलं आहे, तर त्या संदर्भातला तोडगा निघाल्यानंतर प्रसारमाध्यमांपुढे येऊन काही माहिती दिली जाणार आहे का? श्रेयस, आपण पाहिलं तर सध्या जी आहे ती बैठक जी आहे ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे। जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असतील, सचिव असतील, हे बैठकीसाठी VC द्वारे जे आहे ते जोडले गेले आहेत। आपण जसं म्हणालात की हा प्रमाणपत्रे का दिले गेले नाही या संदर्भात जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आढावा घेणार आहेत। त्यासोबत शिंदे समितीने जे काय पावलं उचलणार आहेत येत्या काही दिवसात त्या संदर्भात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या बैठकीत आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर जे आहे याची अधिकृत माहिती जी आहे ते आपल्या समोर येणार आहे। जी धन्यवाद डॅरिल, आपण दिलेल्या या संदर्भात सविस्तर माहितीबद्दल। या बैठकीवर आपण अशीच नजर ठेवा आणि या संदर्भातले ताजे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली तातडीची बैठक बोलावली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री आढावा घेत आहेत। कशा प्रकारे नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्याचं प्रमाणपत्रामध्ये कसं वाटप केलं जाईल या संदर्भातला आढावा विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची महत्त्वाची ही बैठक बोलावलेली आहे। आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक।